शांतता. नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना खराब होण्यापासून नक्की काय वाचवतं याचा कधी विचार केला आहे का? आज आपण याच अदृश्य विज्ञानाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वस्तू इतक्या टिकाऊ आणि सुरक्षित कशा राहतात यामागे खूपच रंजक प्रक्रिया दडलेली आहे. कल्पना करा, एक भला मोठा स्टीलचा पूल, अवजड मशिनरी किंवा अगदी आपल्या घरातल्या वस्तू, या सगळ्यांना गंज आणि झीज यांपासून नक्की कोण वाचवतं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या या विषयाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. तर मग या समस्येवरचा पहिला उपाय खूपच भारी आहे. म्हणजे एका पृष्ठभागावर दुसऱ्या अधिक मजबूत धातूचं अक्षरशः एक आवरण चढवायचं. चला, हे अफलातून तंत्रज्ञान नेमकं काम कसं करतं ते पाहूया. या प्रक्रियेला म्हणतात मेटलायझिंग. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही कोणत्याही वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचा एक संरक्षक थर देण्याची पद्धत आहे. आणि गंमत म्हणजे हा थर फक्त संरक्षणासाठीच नाही, तर कधीकधी वस्तूला सुंदर बनवण्यासाठी किंवा एखादं विशेष काम करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. मेटलायझिंग करायच्या खरं तर अनेक पद्धती आहेत. काही तर एकदम हायटेक, जसं की व्हॅक्यूममध्ये धातूची वाफ करून थर चढवणं. पण या सगळ्यांमागे मूळ तत्व एकच आहे, धातूचा एक संरक्षक थर चढवणं. चला, आपण यातली जी सगळ्यात जास्त वापरली जाते ती पद्धत समजून घेऊया. तर सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे थर्मल स्प्रे. यात फक्त 3 अगदी सोप्या आणि वेगवान पायऱ्या आहेत. पहिली, ज्या वस्तूवर काम करायचे तिचा पृष्ठभाग एकदम स्वच्छ करणे. दुसरी, धातूची एक तार असते ती स्प्रे गनमध्ये वितळवणे. आणि तिसरी पायरी, कॉम्प्रेस्ड हवेच्या दाबाने हा वितळलेला धातू त्या वस्तूवर फवारणे. आणि झालं, एक मजबूत अभेद्य कवच तयार होतो. चला, आता या कथेच्या दुसऱ्या नायकाकडे वळूया. हा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. इथे वितळलेला धातू नाही, द्रवरंग नाही, तर वापरली जाते एक सुकी पावडर. इंटरेस्टिंग आहे ना? हे समजायला अगदी सोपं आहे. आपण नेहमीच्या पेंटिंगचा विचार करू. आपण काय करतो? द्रवरंग लावतो आणि तो वाळतो, बरोबर? याच्या अगदी उलट पावडर कोटिंगमध्ये वापरली जाते सुकी पावडर. ही पावडर एका जादुई शक्तीमुळे म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जमुळे वस्तूला चिकटते आणि मग तिला उष्णता देऊन पक्क केलं जातं. मग पावडर कोटिंग इतकं लोकप्रिय का आहे? बरं, याची कारणं खूपच व्यावहारिक आहेत. उरलेली पावडर वाया जात नाही, ती परत वापरता येते, म्हणजे थेट खर्चात बचत. नेहमीच्या रंगांपेक्षा हे जास्त टिकाऊ असतं आणि ही प्रक्रिया करायलाही तशी सोपी आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. पावडर कोटिंगमध्येही काही आव्हानं आहेत. रंगासारखी अगदी गुळगुळीत पातळी मिळवणं थोडं कठीण होऊ शकतं. पावडर पक्की करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते आणि मोठ्या कारखान्यांमध्ये ही पूर्ण सिस्टम बसवणं थोडं खर्चिक आणि आव्हानात्मक ठरू शकतं. इथे बघा, स्प्रे गनचं काम अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूने पावडर येते, दुसऱ्या बाजूने इंधन वायू, आणि या मिश्रणामुळे पावडर वितळून वस्तूवर अचूकपणे फवारली जाते. या प्रक्रियेचे मुख्य टप्पे खूप सरळ आहेत. पहिला, पृष्ठभागाची तयारी म्हणजे वस्तूला स्वच्छ धुवून वाळवणं. दुसरा, पावडर लावणं. इथे तो इलेक्ट्रिक चार्ज कामाला येतो आणि पावडर वस्तूला चिकटते. आणि शेवटचा तिसरा टप्पा म्हणजे क्युरिंग. ह्यात वस्तूला ओव्हनमध्ये गरम केलं जातं, ज्यामुळे ती पावडर वितळून एक मजबूत आणि गुळगुळीत लेप तयार होतो. बरं, आता आपल्याला दोन्ही प्रक्रिया कळल्या आहेत. मग निवड कशी करायची? चला, त्यांची समोरासमोर तुलना करूया आणि पाहूया की कोणती पद्धत केव्हा आणि का निवडली जाते. हा तक्ता पाहिला की सगळं अगदी स्पष्ट होतं. विचार करा, एक मोठा पूल गंजण्यापासून वाचवायचा आहे. काय वापरणार? साहजिकच वितळलेला धातू आणि थर्मल स्प्रे म्हणजेच मेटलायझिंग. पण समजा कारखान्यातल्या उपकरणांना एक टिकाऊ आणि आकर्षक फिनिशिंग द्यायची आहे, तेव्हा निवड असेल सुक्या पावडरची, म्हणजेच पावडर कोटिंग. म्हणजे सगळा खेळ गरजेचा आहे. तर मग या सगळ्या औद्योगिक प्रक्रियांचा आपल्या रोजच्या जगण्यावर किती मोठा पण अनेकदा न दिसणारा परिणाम होतो हे आता पाहूया. ही संरक्षक कवच खरं तर आपल्या अवतीभोवती सगळीकडे आहेत. आपण जे मोठे मोठे स्टीलचे पूल पाहतो त्यांच्यावर मेटलायझिंगचं अभेद्य कवच असतं. रेल्वेच्या कारखान्यांमध्ये डोझरसारख्या अवजड यंत्रांवर आणि फॅक्टरीतल्या असंख्य भागांना पावडर कोटिंगमुळं एक नवीन आयुष्यच मिळतं. तर आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ऑफिसची खुर्ची असेल, गाडीचा दरवाजा किंवा मेट्रोचा डबा,
आज दिवसभरात अशा किती पृष्ठभागांना स्पर्श झाला असेल ज्यांचं संरक्षण या अदृश्य कवचांनी केलं आहे? यावर विचार नक्की करा.